वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनम. नमस्कार मंडळी. मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 11 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. सर्वप्रथम गणपती गजाननाचं स्मरण केलं आणि त्यानंतर येणाऱ्या आठवड्याकरता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की जे कोणी आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत आणि आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. सुरुवात करूया मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष रास ह्या आठवड्यात पारंपरिक भारतीय पद्धतीनुसार सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून मेष राशीच्या दशम भावावर त्याचा प्रभाव जाणवेल. मंगळ स्वतःच्या प्रभावात असल्याने तुमच्यात साहस, उत्साह आणि नेतृत्व गुण वाढलेले दिसतील. चंद्राचे वेगवेगळे गोचर मनस्थितीत चढउतार निर्माण करतील. मात्र बुधगुरु संयोगामुळे विवेकबुद्धी जागृत राहील. हा आठवडा कर्मप्रधान असणार असून तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे परिणाम दिसून येतील. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक ठाम बनेल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार असून कार्यक्षेत्रात वाढलेल्या जबाबदाऱ्या त्याचबरोबर मानसन्मान देखील मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. ज्यांना नोकरी बदलाची इच्छा आहे त्यांना मुलाखतीचे किंवा ऑफरचे नवीन संकेत मिळू शकतात. सरकारी किंवा व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी प्राप्त होतील. कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा असून नवीन करार, नवीन ग्राहक व भागीदारीच्या चर्चा पुढे जातील. पूर्वी अडकलेले पैसे हळूहळू मिळण्याची शक्यता आहे. मात्र घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. जमीन, वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रे नीट तपासा. व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्यास फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, ट्रेडिंग किंवा सल्लागार सेवा देणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम लाभदायक ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असून फलदायी ठरणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र वेळेचे योग्य नियोजन केल्यास आत्मविश्वास वाढेल. तांत्रिक शिक्षण, अभियांत्रिकी, क्रीडा किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढवण्याची गरज असून कामाच्या व्यापामुळे जोडीदाराला कमी वेळ दिल्यास थोडेसे गैरसमज होऊ शकतात. संवाद स्पष्ट ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधात भावनिक गुंतवणूक वाढेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल पण अहंकार किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अविवाहितांसाठी नवीन ओळखीचा योग संभवतो. मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरीत बोनस, इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त लाभ मिळू शकतात. व्यवसायातून नफा मिळेल पण खर्चही वाढू शकतो. घरगुती गरजा, आरोग्य किंवा वाहनाशी संबंधित खर्च संभवतात. बचतीकडे विशेष लक्ष द्या आणि आर्थिक स्थिरता राखण्यामध्ये स्वतःला झोकून द्या. जोखमीची गुंतवणूक ह्या आठवड्यात टाळावी आणि दीर्घकालीन नियोजन करावे. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात मेष राशीच्या जातकांना पित्तदोष, डोकेदुखी व डोळ्यांचा थकवा किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि सकस आहार तुम्हाला उपयुक्त ठरेल. झोपेची वेळ नियमित ठेवा. राग आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 आणि 9. शुभ रंग आहे लाल व तांबडा व केशरी. शुभवार आहे रविवार, मंगळवार आणि गुरुवार. आणि शुभ दिनांक आहेत 11, 13 आणि 16 जानेवारी. मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी एक तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात एक लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या. आणि अर्घ्य देताना ओम भौमाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, येणारे अडथळे दूर होतील आणि कार्यसिद्धी प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात शुक्र आणि बुध यांचा शुभ संयोग योग तुमच्या राशीला अनुकूल फल देणारा ठरेल. शुक्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने भौतिक सुख, आर्थिक स्थैर्य आणि नातेसंबंधे यामध्ये सुधारणा दिसून येईल. चंद्राचे सतत बदलणारे गोचर तुमच्या मनस्थितीवर परिणाम करेल. त्यामुळे काही दिवस आत्मविश्वास वाढलेला जाणवेल तर काही दिवस अंतर्मुख वाटू शकते. शनीची स्थिती तुम्हाला शिस्त, संयम आणि दीर्घकालीन विचार देईल. हा आठवडा हळू पण ठाम निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना
तुमची जबाबदारी वाढणार असून वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील, पण कामाचा ताण देखील जाणवेल. नवीन प्रोजेक्ट, अतिरिक्त काम किंवा नवीन भूमिका मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, बँकिंग, अकाउंट्स, फायनान्स, शिक्षण आणि कला क्षेत्रातील जातकांसाठी हा आठवडा विशेष फलदायक ठरेल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर आधी माहिती गोळा करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे, पण अंतिम निर्णय मात्र ह्या आठवड्यात घेऊ नका, तो पुढे ढकला. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण हळूहळू वाढ देणारा आहे. जुने ग्राहक, पूर्वीचे संपर्क पुन्हा सक्रिय होतील. नवीन गुंतवणूक करताना आकर्षक ऑफर असतील, पण कागदपत्रे नीट तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. सोने, चांदी, जमीन, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, वस्त्र व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून पूर्वी न समजलेले विषय हळूहळू तुम्हाला समजू लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्तम यश मिळू शकते. मोबाईल, सोशल मीडियावर वेळ घालवण्याची सवय कमी केल्यास अभ्यासात मोठा फरक जाणवेल. वैवाहिक जीवनात स्थिरता येऊन समजूतदारपणा वाढणार आहे. जोडीदाराशी जुने गैरसमज मिटवण्यासाठी हाच काळ योग्य आहे. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक आधार मिळेल, मात्र संशय किंवा अहंकारापासून दूर राहा. अविवाहित वृषभ राशीच्या लोकांना नवीन ओळख किंवा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून उत्पन्न स्थिर राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. जुनी थकबाकी, कर्जाची रक्कम किंवा अडकलेला पैसा ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा आठवडा अनुकूल असून सट्टा किंवा झटपट नफ्यापासून दूर राहा. आरोग्यदृष्ट्या या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा घेऊ नका. घसा, मान, डोकेदुखी, थकवा किंवा झोपेची अनियमितता तुम्हाला जाणवू शकते. अति खाणे, गोड पदार्थ आणि जड अन्न टाळा. हलका व्यायाम करा. किमान रोज अर्धा तास चाला आणि प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा व फिकट हिरवा. शुभवार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 14 जानेवारी. व वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्या दिवशी शक्य झाल्यास पांढऱ्या वस्तूंचे दान करा व गरजू स्त्रियांना मदत करा. हा उपाय आर्थिक स्थिरता देईल, मानसिक शांतता देईल आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये बुध आणि सूर्य यांचा प्रभाव तुमच्या राशीवर ठळकपणे जाणवणार आहे. बुध हा तुमचा स्वामीग्रह असल्याने विचारशक्ती, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता यामध्ये वाढ होईल. चंद्राचे गोचर कधी उत्साह देईल तर कधी संभ्रम निर्माण करेल, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शनीचा दृष्टीप्रभाव तुम्हाला संयम आणि जबाबदारी शिकवणारा आहे. हा आठवडा विचारपूर्वक बोलणे व ठोस निर्णय घेणे ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्या मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा बदल घडवणारा असू शकतो. नवीन जबाबदारी, विभाग बदल किंवा वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेली दिसेल. कम्युनिकेशन, मीडिया, लेखन, IT, सेल्स, मार्केटिंग, शिक्षण आणि ट्रेनिंग क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष लाभ मिळू शकतात. विशेष संधी देखील मिळतील. कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. शब्दांमुळे गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्या. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन कल्पना व विस्तारांचा असून नवीन क्लायंट, नवीन डील व ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. भागीदारी व्यवसायात स्पष्ट करार व पारदर्शक व्यवहार ठेवा. जाहिरात, डिजिटल काम, एजन्सी, ट्रेनिंग, कन्सल्टिंग, ट्रेडिंग यामध्ये विशेष प्रगती दिसेल. अतिजोखमीचे निर्णय टाळा, कारण चुकून घेतलेला एखादा निर्णय तुम्हाला नुकसानकारक ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेंदू सक्रिय ठेवणारा असून वाचन, लेखन, नोट्स बनवणे व चर्चा ह्यामुळे अभ्यास अधिक परिणामकारक होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मॉक टेस्ट आणि रिव्हिजनवर भर देणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह टाळा. एकाग्रतेने अभ्यास केल्यास उत्तम परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा ठरणार असून जोडीदाराशी बोलताना शब्दांची निवड जपून करा, कारण किरकोळ बोलण्यातून गैरसमज होऊ शकतात व वाद निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधात असणाऱ्यांना भावनिक जवळीक वाढेल, पण अतिविचार टाळावा. अविवाहित मिथुन राशींच्या जातकांसाठी ओळखी वाढणार आहेत, पण कुठलाही निर्णय लगेच घाईघाईने घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र फल देणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसतील, पण खर्चही तितकाच वाढलेला असेल. लेखी व्यवहार, करार, कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे. छोट्या गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे, पण मोठ्या आर्थिक निर्णयासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या.
आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक ताण थोडासा जाणवू शकतो. डोकेदुखी, चिडचिड, झोपेचा अभाव किंवा पचन संस्थेसंबंधात त्रास होऊ शकतो. तेव्हा योग व प्राणायाम तसेच ध्यान करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. शक्यतो मोबाईल व स्क्रीन टाईम कमी केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा दिसेल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा व पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 13 जानेवारी 2026 व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी ओम बुम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्या दिवशी शक्य झाल्यास हिरव्या मुगाचे दान करा किंवा विद्यार्थ्यांना मदत करा. हा उपाय तुमची बुद्धी, संवाद कौशल्य, नोकरी व व्यवसायातील अडथळे दूर करण्यास उपयुक्त ठरेल. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये चंद्राचा बदलता स्वभाव आणि शनीचा स्थिर प्रभाव कर्क राशीच्या जातकांवर विशेष परिणाम करणारा ठरेल. चंद्र हा तुमचा स्वामीग्रह असल्याने भावनांमध्ये चढउतार जाणवतील. गुरुचा अनुकूल दृष्टीप्रभाव तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य लोकांची साथ व आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. सूर्य-बुध युतीमुळे कौटुंबिक व व्यावसायिक निर्णयामध्ये स्पष्टता येईल. हा आठवडा भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा तुमची जबाबदारी वाढवणारा ठरू शकतो. वरिष्ठांकडून नेहमीपेक्षा जास्त अपेक्षा असतील, पण तुम्ही त्या पूर्ण करू शकाल. सरकारी, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, रिअल इस्टेट व सुरक्षा क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष स्थिरता लाभेल. कामाच्या ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया टाळा. शांत व व्यावसायिक वर्तन ठेवल्यास प्रगती निश्चित आहे. व्यावसायिकांना हा आठवडा संथ पण स्थिर प्रगती देईल. जुने क्लायंट, आधीचे संपर्क पुन्हा कामात येऊ शकतात. रिअल इस्टेट, खाद्यपदार्थ, डेअरी, घरगुती उद्योग, कन्स्ट्रक्शन व महिला संबंधित व्यवसायांना ह्या आठवड्यात विशेष लाभ घेता येईल. नवीन गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. मन भटकण्याची शक्यता असल्याने अभ्यासासाठी ठराविक वेळापत्रक ठेवा, म्हणजेच अभ्यासाचं नियोजन करा. आर्ट्स, सायकॉलॉजी, मेडिकल, नर्सिंग, समाजशास्त्र व इतिहास विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. घरातील पाठिंबा अभ्यासात तुम्हाला मोठी मदत करेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंध असणाऱ्यांना तुमचा भावनिक जिव्हाळा वाढणार असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद केल्यास गैरसमज दूर होतील. अविवाहित कर्क राशीच्या जातकांना कुटुंबामार्फत काही नवीन प्रपोजल येऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या आठवडा सुरक्षिततेचा विचार करायला लावणारा आहे. घर, जमीन, वाहन किंवा घरगुती गरजांवर खर्च होऊ शकतो. उत्पन्न स्थिर राहील, पण बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्ज किंवा उधारीचे व्यवहार ह्या आठवड्यात शक्यतो टाळलेले बरे. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचनसंस्था, छातीत जडपणा किंवा पाण्यासंबंधित त्रास जाणवू शकतो. भावनिक ताणामुळे थोडासा थकवा येऊ शकतो. तेव्हा हलका आहार घ्या, पुरेसे पाणी प्या आणि रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेकारक ठरेल. ध्यान व श्वसनाचे व्यायाम मानसिक शांतता प्राप्त करून देईल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा व क्रीम. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 12 जानेवारी व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर यथाशक्ती दूध अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यासाठी उपयुक्त ठरेल. सिंह रास या आठवड्यात सूर्याचा प्रभाव सिंह राशीवर विशेष जाणवणार असून तुमचा राशीस्वामी देखील सूर्य आहे. सूर्य व बुध यांचा योग तुमच्या विचारांना धार आणेल. गुरुचा शुभदृष्टी प्रभाव मानसन्मान, प्रतिष्ठा आणि मार्गदर्शन देईल. शनीचा प्रभाव तुम्हाला शिस्त, संयम आणि दीर्घकालीन निर्णयांकडे वळवेल. हा आठवडा नेतृत्व गुण दाखवण्याचा पण अहंकार टाळण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा व ओळख मिळवून देणारा ठरवेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. प्रशासन, सरकारी सेवा, मॅनेजमेंट, सुरक्षा, शिक्षण, मीडिया व नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये कार्यरत लोकांना नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी इतरांचे मत ऐकून घेतल्यास वातावरण अधिक अनुकूल राहील.
व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन निर्णय घेण्याचा असून जुने रखडलेले व्यवहार पुढे सरकू शकतात. सोने, चांदी, लक्झरियस वस्तू, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, इव्हेंट मॅनेजमेंट व पॉलिटिकल कनेक्शन असलेले व्यवसाय या आठवड्यात विशेष लाभ करून देतील. भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणार असून स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन किंवा स्टेजवरील कामगिरीत यश मिळवाल. सायन्स, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, लॉ, अभिनय व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. अभ्यासासोबत नियोजन असणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा प्रभाव जास्त राहणार असून जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित न करता संवाद ठेवल्यास नातेसंबंध अधिक चांगले होतील. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल, पण अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात. अविवाहित सिंह राशीच्या लोकांसाठी मानसन्मान असलेली व्यक्ती जीवनात येण्याचे संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा उत्पन्न वाढीची शक्यता दाखवणारा असून पगारवाढ, बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नांचा योग आहे. प्रतिष्ठेसाठी खर्च होऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना उष्णतेचे विकार, रक्तदाब, डोकेदुखी किंवा थकवा या आठवड्यात जाणवू शकतो. राग व ताण कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्यनमस्कार घाला, सकाळची अर्धा तास चाल करा व पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून तुमच्या हृदयाशी संबंधित तक्रार दूर होतील. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभ वार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 14 जानेवारी 2026 व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या रविवारी सूर्याला अर्घ्य द्या आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. त्यामुळे हा उपाय तुम्हाला मानसन्मान, आरोग्य व आत्मविश्वास प्राप्त करून देईल. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव कन्या राशीवर विशेष राहणार असून तुमचा राशीस्वामी बुध आहे. बुध व गुरु यांचा शुभसंबंध तुमची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य वाढवणारा ठरेल. शनीचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. हा आठवडा एकंदर सूक्ष्म निरीक्षण, नियोजन आणि व्यवहारातील अचूकतेसाठी अत्यंत अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा कामगिरीत सुधारणा करणारा ठरेल. तुमची मेहनत, बारकावे लक्षात घेण्याची सवय आणि प्रामाणिकपणा वरिष्ठांच्या नजरेत येईल. अकाउंट्स, IT, डेटा ॲनालिसिस, मेडिकल, शिक्षण, लेखन व प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक टीका टाळून शांतपणे काम केल्यास फायदा होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यवस्थापन सुधारण्याचा असून खर्च आणि उत्पन्न याचा योग्य ताळमेळ साधणं आवश्यक आहे. सेवा क्षेत्र, कन्सल्टन्सी, हेल्थ, फार्मा, ट्रेडिंग, डिजिटल कामे आणि एजन्सी व्यवसायात प्रगती दिसून येईल. नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची पूर्ण तपासणी करा, ते आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि अभ्यासातील स्पष्टता देणारा असून गणित, विज्ञान, मेडिकल, अकाउंट, स्पर्धा परीक्षा आणि रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. आळस किंवा परफेक्शनच्या अतिरेकामुळे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ देऊ नका. नियमित अभ्यास करा आणि वेळापत्रक पाळल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदाराचा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल. गैरसमज टाळा. अविवाहित कन्या राशींच्या जातकांसाठी लोकांसाठी ओळखीच्या व्यक्तीतून विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलन राखणारा असून नियमित उत्पन्न स्थिर राहील. जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात, मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे. गुंतवणूक करताना घाई न करता दीर्घकालीन विचार करा. आरोग्य किंवा घरगुती कारणांसाठी या आठवड्यात खर्च होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था, गॅस, आम्लपित्त, त्वचा किंवा नसांशी संबंधित तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात. अतिविचार टाळा आणि ताणतणावापासून दूर राहा. सकस आहार घ्या, कोमट पाणी प्या, प्राणायाम आणि ध्यान करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. पुरेशी झोप घ्या. कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 13 जानेवारी व कन्या राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या बुधवारी हिरव्या मुगाची डाळ किंवा हिरव्या भाज्यांचे दान करा आणि ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यामुळे हा उपाय
तुम्हाला बुद्धी, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कामातील अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल. तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात शुक्र व बुध यांचा अनुकूल प्रभाव तूळ राशीवर विशेष राहील. तुमचा राशीस्वामी शुक्र सौंदर्य, संबंध, व्यवहार आणि आर्थिक बाबतीमध्ये समतोल निर्माण करेल. गुरुग्रहाचा शुभदृष्टियोग तुमची निर्णय क्षमता वाढवेल. शनीचा प्रभाव जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी दीर्घकालीन स्थिरता देणारा ठरेल. हा आठवडा समन्वय, सौम्यता आणि योग्य वेळेवर निर्णय घेण्यासाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढवणारा ठरेल. टीमवर्क, क्लायंट हँडलिंग, डिझाईन, मीडिया, कायदा, प्रशासन, सेल्स आणि कन्सल्टन्सी क्षेत्रातील लोकांना चांगले परिणाम या आठवड्यात मिळतील. वरिष्ठांशी मतभेद टाळून संयम ठेवल्यास पदोन्नती व जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. नवीन ऑफर किंवा बदलीचा विचार करत असाल तर योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क व करारांसाठी अनुकूल असून भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवल्यास लाभ होईल. फॅशन, सौंदर्य प्रसाधनं, इंटेरियर, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रेडिंग व ऑनलाईन व्यवसायात प्रगती दिसून येईल. जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा समजशक्ती आणि सर्जनशीलता वाढवणारा आहे. कला, डिझाईन, कॉमर्स, कायदा, भाषा, मॅनेजमेंट आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकते. मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये सौहार्द आणि आपुलकी वाढणार असून जोडीदारासोबत संवाद वाढवल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण अनुभवायला मिळेल. अविवाहित तूळ राशीच्या जातकांसाठी विवाहाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होतील. मात्र तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, तेव्हा ती परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित पण खर्चिक ठरू शकतो. नियमित उत्पन्न कायम राहील. लक्झरी वस्तू, घर, वाहन किंवा सजावटीसाठी खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुनी देणी वेळेवर फेडल्यास मानसिक समाधान मिळेल. आरोग्यदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना पाठीचा कणा, कंबर, मूत्रसंस्था व हार्मोनल असंतुलन याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मानसिक तणाव कमी ठेवणे आवश्यक असून हलका व्यायाम करा. रोज किमान अर्धा तास चाला. योगासन आणि ध्यान उपयुक्त ठरणार असून अतिगोड व तेलकट पदार्थांपासून दूर राहा. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा व गुलाबी. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 16 जानेवारी. व तूळ राशीच्या जातकांसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी 11 पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल, नातेसंबंधातील मधुरता वाढेल आणि मानसिक शांती प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनी मंगळ व गुरुग्रहाचा प्रभाव ह्या आठवड्यात विशेष जाणवेल. मंगळ तुमचा राशीस्वामी आत्मविश्वास, धैर्य आणि निर्णय क्षमता वाढवणारा ठरेल. गुरुचा अनुकूल दृष्टियोग ज्ञानवृद्धी, मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणारा ठरेल. शनीचा प्रभाव काही बाबतीत विलंब निर्माण करेल, पण तोच विलंब पुढील काळात स्थिरता देणारा ठरेल. हा आठवडा स्वतःवर नियंत्रण ठेवून कृती करण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारी वाढवणारा पण यशकीर्ती, संपदा प्राप्त करून देणारा ठरेल. ऑफिसमध्ये गुप्त स्पर्धा, राजकारण किंवा गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे तुमचे शब्द जपून वापरा. संशोधन, तपास, सुरक्षा, मेडिकल, इंजिनिअरिंग, IT, पोलीस किंवा प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन चांगल्या संधी मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील, मात्र संयम ठेवणे आवश्यक आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा धोरणात्मक निर्णयाचा असून नवीन गुंतवणूक करताना घाई टाळा. जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फार्मा, केमिकल, सिक्युरिटी, आयन किंवा रिसर्च बेस्ड व्यवसायात लाभ होणार. भागीदारी स्पष्ट करार ठेवल्यास भविष्यातील अडचणी टळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यासात खोलवर जाण्याची क्षमता वाढेल. मेडिकल, इंजिनिअरिंग, सायन्स, रिसर्च, स्पर्धा परीक्षा किंवा गूढविद्या अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल.
आळस किंवा उशिरा अभ्यास करण्याची सवय टाळा. गुरुजनांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक चढउतार जाणवू शकतात. जोडीदाराशी संवाद कमी झाला असेल तर गैरसमज वाढू शकतात. मन मोकळेपणाने बोलल्यास नातेसंबंध सुधारतील. प्रेमसंबंधात आकर्षण वाढणार असून संशय किंवा रागावर नियंत्रण ठेवा. अविवाहितांसाठी अचानक आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हटलं कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र परिणाम देणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. एकरकमी खर्च, कर्ज किंवा जुनी देणी यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरेल. जोखमीचे व्यवहार शक्यतो टाळलेले बरे. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यात रक्तदाब, पोटाचे विकार व गुप्तांग संबंधित त्रास होऊ शकतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. अतिश्रम, राग व ताण ह्यापासून दूर राहा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचे आरोग्य ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा शक्यतो रोज योग, प्राणायाम व नियमित चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं राहीलच आणि मसालेदार व जड अन्नपदार्थांपासून दूर राहा. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 13 जानेवारी. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक लाल फूल अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल, शत्रुबाधा कमी होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. धनुराशीच्या जातकांना गुरुग्रह स्वतःच्या प्रभावातून धनुराशीला मार्गदर्शन देणाऱ्या भूमिकेत राहील. गुरु व बुध यांचा शुभसंवाद योग बुद्धी, विचारशक्ती आणि निर्णय क्षमतेत वाढ करणारा ठरेल. शनीचा सौम्य प्रभाव जबाबदारी वाढवेल, पण त्याचबरोबर शिस्तही लावेल. हा आठवडा दूरदृष्टीने विचार करून कृती करण्याचा आहे. धार्मिक, आध्यात्मिक व शैक्षणिक गोष्टींकडे तुमचं मन अधिक वळेल. नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असून आत्मविश्वास वाढवणारा आहे. वरिष्ठांकडून विश्वास आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, शिक्षण, कायदा, व्यवस्थापन, ट्रेडिंग, IT किंवा ट्रॅव्हल क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे. परदेशी संपर्क, ऑनलाईन काम किंवा दूरच्या प्रोजेक्टमधून लाभ संभवतो. फक्त आत्मविश्वासापासून स्वतःला दूर ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि नव्या संधींचा असून नवीन मार्केट, नवीन क्लायंट किंवा नवीन सेवा सुरू करणाऱ्यांसाठी हाच योग्य काळ आहे. शिक्षण, कोचिंग, पब्लिशिंग, ट्रॅव्हल, धार्मिक वस्तू, आयात निर्यात किंवा कन्सल्टन्सी व्यवसायात विशेष प्रगती साधाल. भागीदारीत पारदर्शकता ठेवल्यास फायदा होईल. लांब पल्ल्याचे निर्णय यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, रिसर्च व तत्त्वज्ञान विषयात अभ्यास करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. गुरुकृपेने स्मरणशक्ती व समज वाढणार असून वेळेचे नियोजन केल्यास अपेक्षित यश सहज मिळवू शकाल. गुरु किंवा मेंटॉरचा सल्ला अत्यंत उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद वाढणार असून जोडीदाराकडून भावनिक पाठिंबा मिळेल. जुने मतभेद मिटवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि भविष्यासंबंधित चर्चा होऊ शकते. अविवाहितांसाठी कुटुंबामार्फत योग्य स्थळाचा प्रस्ताव येऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा सकारात्मक संकेत देणारा असून उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणूक, बचत योजना किंवा विमा यासंबंधी निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे. धार्मिक कार्य, शिक्षण व प्रवासावर खर्च होऊ शकतो, पण तो समाधान देणारा ठरेल. उधारी देताना विचारपूर्वक द्या. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना हा आठवडा साधारण असणार असून पचनसंस्था, वजन वाढ व लिव्हर संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या, हलका व्यायाम करा आणि सकाळी चालायला जा. मानसिक शांततेसाठी ध्यान व मंत्रजप उपयुक्त ठरेल. धनुराशीसाठी शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा व केशरी. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 15 जानेवारी. धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी केळीच्या झाडाला 1 तांब्याभर पाणी अर्पण करा आणि ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरवे नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे ज्ञानवृद्धी, भाग्यवृद्धी आणि आर्थिक स्थिरता लाभेल आणि तुमचे सर्व कार्य प्रभावशाली ठरेल.
मकर रास. सूर्य मकर राशीत ह्या आठवड्यात प्रवेश करणार आहे, त्यामुळे मकर राशीसाठी राजयोगासारखा प्रभाव निर्माण होऊ शकतो. सूर्य शनी यांचा परस्पर दृष्टीसंबंध जबाबदाऱ्या वाढवणारा असला तरी स्थिरता देणारा ठरेल. बुध ग्रहाचा प्रभाव विचारांना व्यावहारिक बनवेल. चंद्राची मध्यम गती मनात द्विधा अवस्था निर्माण करू शकते. एकूणच हा आठवडा कष्ट अधिक संयम बरोबर यश असं समीकरण बनवणारा आहे. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या जातकांसाठी कामाचा भार वाढणारा असू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा अधिक राहतील. काही लोकांना जबाबदारीची नवीन भूमिका दिली जाऊ शकते. बदलीची संधी दिसेल, पण लगेच निर्णय न घेता परिस्थिती अभ्यासणे आवश्यक आहे. शिस्त, वेळेचे पालन आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास नाव व प्रतिष्ठा दोन्ही वाढतील. व्यावसायिकांसाठी हा आठवडा हळूहळू पण ठोस प्रगती करणारा आहे. मोठा फायदा एकदम होणार नाही, पण आधी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम ह्या आठवड्यात दिसू शकतात. सरकारी कामकाज, कागदपत्रे, कर संबंधित बाबी नीट हाताळल्या तर तुम्हाला लाभ होताना दिसेल. भागीदारी व्यवसायात स्पष्ट अटी ठेवल्यास वाद टळतील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी हा आठवडा एकदम योग्य आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिस्तीचा असून अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण, अकाउंट्स किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. अभ्यासासोबत झोप आणि आहार ह्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये संवादाचा अभाव असल्यास गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. कामामुळे वेळ कमी मिळाला तरी थोडा वेळ एकमेकांसाठी राखून ठेवा. प्रेमसंबंधात स्थिरता येईल, पण अतिअपेक्षा टाळाव्यात. संयम आणि समजूतदारपणा ह्या आठवड्याची गुरुकिल्ली आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलन राखण्याचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च नियोजनबद्ध नसेल तर अडचणीत येऊ शकता. घर, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञ सल्ला घेणे आवश्यक राहील. उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो टाळावे. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना पाठीचा कणा, गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कामाचा ताण मनावर परिणाम करणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. नियमित चालायला जा. सूर्यप्रकाशात थोडा तरी वेळ घालवा. गरम पाणी पिणे फायदेशीर ठरणार असून मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल. मकर राशीसाठी या आठवड्याचे शुभ अंक आहे 4 आणि 8. शुभ रंग आहे गडद निळा आणि करडा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 13 जानेवारी. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनिमंत्र ओम शम शनैश्वराय नमः हा 108 वेळेला जप करा आणि त्यानंतर काळे तीळ किंवा काळ्या रंगाची वस्त्र दान करा. या उपायामुळे येणारे अडथळे कमी होऊन कामात स्थिरता येईल आणि मानसिक शांतता लाभेल. कुंभ रास. या आठवड्यात सूर्य मकर राशीत असून तो कुंभ राशीच्या व्ययभावावर प्रभाव टाकणार आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह असल्याने त्याचा प्रभाव या आठवड्यात प्रकर्षाने जाणवेल. शनी आणि बुध योगाच्या संभवामुळे विचार गंभीर होतील आणि निर्णय घेण्यासाठी अनेकदा तुम्हाला आधी पूर्व अभ्यास करावा लागेल. चंद्रगतीमुळे भावनिक चढउतार संभवतात. हा आठवडा अंतर्मुख होऊन योग्य दिशा ठरवण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडा संथ पण विचारपूर्वक वाटचाल करणारा आहे. अचानक बदली किंवा नवीन जबाबदारीबाबत चर्चा होऊ शकते. कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवल्यास वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल. गुप्त स्पर्धा किंवा राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा सुधारणा आणि नियोजनाचा आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा सध्याच्या व्यवसायातील त्रुटी बदलण्यावर भर द्या. खर्च वाढू शकतो, त्यामुळे अनावश्यक गुंतवणूक टाळा. परदेशी व्यवहार, ऑनलाईन सेवा किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यास करताना मन भटकणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. शिस्त ठेवलं आणि उत्तम नियोजन केले तर त्याचे चांगले परिणाम मिळतील. संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळापत्रक पाळणे अत्यंत आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये थोडी अलिप्तता जाणवू शकते. जोडीदाराला तुमचा वेळ आणि भावना दोन्ही द्याव्या लागतील. संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधात असलेल्यांनी अतिविचार न करता मन मोकळे ठेवावे.
जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्च प्रधान ठरू शकतो. अचानक खर्च, आरोग्य किंवा प्रवासावर पैसा खर्च होऊ शकतो. उत्पन्न स्थिर असले तरी बचत कमी होईल. दीर्घकालीन गुंतवणूक किंवा विमा या संदर्भात विचार सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे. उधार व्यवहार शक्यतो टाळलेले बरे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना मानसिक थकवा, झोपेची कमतरता किंवा पायासंबंधित त्रास जाणवू शकतो. तेव्हा रोज नियमित झोप घ्या, हलका आहार घ्या आणि मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा. प्राणायाम व योग ह्याचा उपयोग करून आपले आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये यशस्वी व्हा. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 7. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 14 जानेवारी. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा आणि ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होऊन निर्णय क्षमता वाढेल. मीन राशीच्या जातकांना सूर्याचे मकर राशीतील भ्रमण लाभभावावर सकारात्मक प्रभाव टाकून देत आहे. गुरु हा मीन राशीचा स्वामी असल्यामुळे त्याची शुभदृष्टी तुमच्या निर्णय क्षमतेवर चांगले परिणाम निर्माण करेल. बुध व शनीच्या संयोगामुळे व्यवहारात गांभीर्य येईल. चंद्र गतीमुळे भावनिक संवेदनशीलता वाढणार आहे. हा आठवडा सामाजिक संपर्क वाढवणारा आणि भविष्यासाठी एक वेगळी दिशा देणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा प्रगतीचे संकेत देणारा आहे. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा प्रमोशनबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. कार्यालयात सहकार्याची भूमिका ठेवल्यास वातावरण अनुकूल राहील. सरकारी किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी विशेष लाभाचा काळ आहे. मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील. पार्टनरशिप व्यवसायात संवाद साधल्याने गैरसमज दूर होतील. कला, अध्यात्म, सेवा, आरोग्य, पाणी, औषध आणि सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यवसायात विशेष प्रगती दिसेल. नवीन करार करताना नीट कागदपत्र तपासा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मनशक्ती वाढवणारा असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, कला, संगीत, मानसशास्त्र, आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा. गुरुजनांचा सल्ला तुम्हाला उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. कौटुंबिक विषयांवर सकारात्मक चर्चा होतील. प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी हा आठवडा आनंददायक ठरणार असून प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळतील. अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समतोल राखणारा असून उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. जुनी देणी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील. धार्मिक किंवा शुभ कार्यावर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र असणार असून मानसिक थकव्यापासून दूर राहा. डोळ्यांचे विकार, पायांचे दुखणे किंवा सर्दी ह्याकडे दुर्लक्ष करू नका. भरपूर पाणी प्या आणि झोपेची वेळ नियमित ठेवा. ध्यानधारणा करा व रोज हलका व्यायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभ वार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 15 जानेवारी. व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी 21 पिवळ्या फुलांनी श्री दत्तगुरूंची पूजा करा आणि ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. या उपायामुळे भाग्यवृद्धी होईल, मानसिक स्थिरता येईल आणि आर्थिक मार्ग खुला होईल. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पर्व काळासाठी तुम्हाला सगळ्यांना ज्योतिष मंडल ह्या यूट्यूब चॅनेलकडून शुभकामना. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 11 जानेवारी ते 17 जानेवारी या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ह्या लोगोवर क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.